सत्पुरुषाची लक्षणे. जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला. असा मनुष्य अजरामर होतो. तो निस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडवण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणे शक्य नाही. असा सत्पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा, पुरुषाला पुरुष, बाईला बाई, मुलाला मुलासारखा दिसतो. म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचं त्याच्याशी वर्तन असतं. असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही. मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करत नाही. स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसऱ्यांच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करत असतो. तो सहजावस्थेत राहतो, म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही. असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा. अशा लोकांना संत म्हणतात आणि ते जी जी कर्म करतात ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्मांच्या पासून जगाचं कल्याण घडतं. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निस्वार्थपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझं चुकतं कुठं हे पाहावं. दुःख भोगण्याची मला पाळी आली म्हणजे मार्ग चुकला म्हणावे. ज्याला सुखदुःख बाधत नाही तोच खरा समाधानी. मी रोज नामस्मरण करतो, 4 वर्ष माझं भजन नाही चुकलं असं आपण म्हणतो, पण मी हे सर्व करतो अशी आठवण सारखी ठेवली तर काय उपयोग. मी मेहनत घेतो पण थोडक्यात नसतं ते या अभिमानामुळे. जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचं स्मरण मी करत नाही तोपर्यंत ते स्मरण कसं म्हणावं. भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून मी त्याच्याशी अनन्यपणे वागलो असं कसं म्हणता येईल. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही रामाकडे कर्तेपण द्या आणि त्याच्या इच्छेने वागा. तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. खुणेने जावे, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे म्हणजे मार्ग सापडतो. खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होतं. भगवंताने माझी आपत्ती दूर करावी हे म्हणणं वेडेपणाचंच आहे. संकट, आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणं हे केव्हाही योग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास. नामात प्रेम येत नाही याचा विचार करत राहिलो तर नामाचाच विसर पडतो हे कुठं ध्यानात येतं. उगीच विचार करत नाही बसू. समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाव घेऊन जी वीट ठेवली ती राहिली हे लक्षात ठेवा. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.